पण थोड्या वेळात यायचं आगमन झालेलं दिसतंय. चला. सो मित्रांनो, आपण आता होतो गगनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये आणि आश्रमामधून आपण दर्शन घेऊन आता आपण चहाची ट्रेन होती. पण आमचा प्लॅन बदलला आणि आपण निघालो आहोत महडच्या वरद विनायकाला. चला आता वरच्या वरद विनायकाला जाऊया. तो अष्टविनायकापैकी एक गणपती आहे आणि तिथून जवळ असल्यामुळे आम्ही तो डिसिजन घेतलेला आहे की तिथून वरद विनायकला जायचं आणि तिथून दर्शन घेऊन पुन्हा आपण मुंबईला जाणार आहोत. चला, अष्टविनायकापैकी एक वरद विनायकाचं दर्शन घेऊ. आपण आहोत अष्टविनायक क्षेत्र महडमध्ये आणि आपण आता गगनगिरी महाराजांच्या आश्रममध्ये आलेलो आणि तिथूनच काही किलोमीटर अंतरावर असलेल्या ह्या वरद विनायकाचं दर्शन घेण्यासाठी आपण महडमध्ये आलेलो आहोत. चला, तर हा एक नवीन ब्लॉग आपण इथून सुरुवात करतोय. ₹120 किलो पाव किलो. आणि हे फ्लेवर आहेत का त्यामध्ये? चॉकलेट फ्लेवर आहे, केशरमध्ये, साध्यामध्ये मिक्स पाला. हा साधा आहे, हा चॉकलेट आहे. साधा कसा? 120. चला प्रसाद घेऊया. मित्रांनो, हे होतं महडमधलं वरद विनायकाचं मंदिर, जे आपण अतिशय घाईघाईमध्ये दर्शन घेतलं. म्हणजे आपण आलो तर ॲक्च्युअल आपल्या प्लॅनमध्ये हा भाग नव्हता, परंतु आपण तिकडे आल्यानंतर आपल्याला काही जणांनी सांगितलं की इथून वरद विनायक खूप जवळ आहे आणि आपण रिक्षाने इकडे आलो. तिथून आम्हाला पर पर्सन ₹50 रिटर्न शीट पडली, जी
खोपोलीपासून आपल्याला परत विनायकला घेऊन येतात आणि पुन्हा खोपोली स्टेशनला नेऊन सोडतात. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. गणपती बाप्पा मोरया.